नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सफर करणार आहोत दादरची। तर दादर मध्ये गर्दी का होते हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल। तो प्रश्न का पडतो आणि तिथे काय घडतं आणि का दादर मध्ये गर्दी आहे हे आपण सांगणार आहोत आपल्या या सेगमेंट मध्ये। तर चला सफर करूया दादरची। लॅडरला मराठीमध्ये शिडी म्हणतात आणि शिडीचा दुसरा शब्द आहे दादर। तर काय आहे दादर मध्ये? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे। तर काय नाहीये दादर मध्ये? जगलबंदी। संसारिक सामग्रीचा एकमेव मॉल म्हटलं ना तर ते ठिकाण आहे दादर। अशा विविधतेने नटलेल्या आगळ्या वेगळ्या ठिकाणाचा आता आपण आढावा घेऊया। दैव आशीर्वाद, कलेचा वारसा, मराठी बाणा, साऱ्या मुंबईचं हृदय असलेलं ठिकाण म्हणजे दादर। शिवाजी नाट्य मंदिर या देवाऱ्यात बऱ्याच मोठ्या नाटकांच्या पहिल्या पुष्पाची नांदी वाजली आणि ती नाटकं आयुष्यभर गाजली असं पवित्र ठिकाण म्हणजे दादर। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, त्याचबरोबर क्रिकेटचं दैवत असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची कर्मभूमी म्हणजे हे शिवाजी पार्क अर्थात दादर। विचारांच्या सागराचं महापरिनिर्वाण होऊन त्या विचारांना साठवून ठेवणाऱ्या चैत्यभूमीचं ठिकाण म्हणजे दादर। नवसाला पावणारा, हाकेला धावणारा असा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती आज इथे पावन झाला ते ठिकाण म्हणजे दादर। हा आहे कबूतरखाना, ही आहे दादरची ओळख। आणि मग सुरुवात होते विविध गोष्टींना। पहाटे 3 वाजल्यापासूनच सुरुवात होते त्या विक्रेत्यांच्या गर्दीला आणि त्यानंतर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही इथे नाश्ता करतोय बन मस्का। सो दादर मधली गर्दी तुम्ही बघताच आहात। तर ही जी गर्दी आहे ही सगळी भुकेली आहेत आणि याच्या सोबती आणि याच्या भोवताली जी आहेत ही दुकान आहेत, स्ट्रीटवरचे फूड आहेत, पोहे आहेत, उपमा आहे, त्यानंतर तो काय तुमच्याकडे पोहे, शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी। हां, हे सगळं मी खाणार आहे, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं हे गोड आहे आणि गोड सुरुवात आपण करतोय। सो तुम्हाला हे चॅनल बघायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर कसं आहे सांग कमाल। चला पुढे। नमस्कार मित्रांनो, दरवाजा उघडलेला आहे आणि दादर स्टेशन लगतच जे पहिलं मार्केट आहे ते म्हणजे फुल मार्केट आणि तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत। सकाळचे 7:02 झालेत आणि गर्दी बघताय तुम्ही, प्रचंड गर्दी आहे। सो इथे काय काय आहे हे आता आपण बघणार आहोत। तर चला। दादा कशी दिली फुलं? 50 रुपये। आणि हे काय तुळस? ओके। दुर्वा कशी जोडी आहे? 10 रुपये जोडी दुर्वा। कुठलाही सण असेल, जगाच्या पाठीवरून लोक कुठे येतात तर दादर मध्ये। दादर का ग्रेट आहे ना हे तुम्हाला दाखवतोय। चला। 60 रुपये 60 रुपये चल रहे ना काय चाललंय दादर येथील फुल मार्केट हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक बाजारपेठ आहे। या बाजाराची सुरुवात 19व्या शतकाच्या अखेरीस किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीस झाली होती। दादर हे मुंबई शहरातील एक महत्त्वाचे वाणिज्य केंद्र बनलं आहे आणि या ठिकाणी असलेल्या फुलांच्या बाजारामुळे हे क्षेत्र विशेष प्रसिद्ध आहे। आजच्या काळात दादर फुल मार्केटमध्ये विविध प्रकारची फुले, लहान झाडे, सुगंधी फुले, वेली इत्यादी मिळतात। हे एक आकर्षक पर्यटन स्थळ झालं आहे। आजोबा कशी आहेत फुलं? 100 रुपये किलो। ही पांढरी दुसऱ्याने माल घ्या 100, एक मारी सब 100 रुपये। ये बात। भारतीय फुलांबरोबर बाहेरील फुलांना देखील मागणी आहे। एथोरियम, जिप्सी, केल रोज, क्रिसंथेमम, सनफ्लॉवर, ब्लू डेझी, त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाची आपली गुलाब, अशा सर्व प्रकारची फुलं आपल्या या दादरच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला सापडतात। देवारातल्या हारापासून ते गळ्यातल्या हारापर्यंत, दरवाजातील तोरणापासून ते केसातल्या गजऱ्यापर्यंत, डेकोरेशनच्या साहित्यापासून ते देवारातल्या फुलापर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या दादर मार्केटमध्ये सापडतात। ये डेकोरेशन के लिए मतलब हम
डेकोरेशन करने के लिए। कौन सा ये फूल का ये, लेकिन क्या डेकोरेशन? जैसे गुलाब है, सेवंती है, जिप्सो है, ये सबका इसमें लगाया जाता है। और ये जो आपके पास ये दुकान में ये सब ये ढेर सारा है, ये बुक्के के लिए है। बुके में स्पेशली कौन सी चीज यूज होती है? ये सब यूज होता है, ये डिब्बे है, ये सब यूज होता है। जाली भी लगता है, तार भी लगता है। वो पीछे वाला ग्रीन कलर का वो क्या है? वो हार है। इसके ऊपर फूल लगाए जाते हैं। हाँ, लगाया जाता है। इसके अलग अलग ये शेप है। अलग अलग शेप है। तो कितने साल हुए आपको ये काम करते? ये काम करते हो गया 16 साल हो गए। क्या लगता है दादर आपके लिए बेस्ट है या नहीं? बेस्ट है। आपकी जिंदगी अलग हो गई है यहाँ पे आके? अरे अलग ही है। दादर के ऊपर हम लोग ब्लॉग कर रहे हैं। अच्छा। तो दादर के बारे में किसी ने अभी तक बताया नहीं है। हाँ। दादर अमीरों से लेकर गरीबों तक हाँ, सब है। सबको संभालता है। सब सामान सही है। जैसे कि आप स्ट्रीट पे काम कर रहे हाँ। हो, दुकान भी है, हाँ। तो वहीं भी धंधा दे रहा है, यहाँ भी हाँ, धंधा हो रहा है बराबर। दादर के बारे में कुछ कहना चाहोगे? वो क्या सही है, जो है सब चल रहा है। दादर बेस्ट है या नहीं? बेस्ट है, बेस्ट। थँक्यू। मग अशा कित्येक गरजूंना आपल्या दादरने आसरा दिलाय पोट भरण्यासाठी, मग तो भेळवाला का असेना किंवा इतर कुठलाही दुकानदार। विक्रेत्यांच्या गर्दीबरोबर गिरायकांची गर्दी असणारं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं दादर। गर्दी म्हटलं तर कचरा होणार, पण तो कचरा चक्क दुसऱ्या दिवशी नष्ट होतो, म्हणजे गायब होतो। त्याला कारणीभूत आहे इथली महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका जी नॉर्थ, ही अहोरात्र आणि दिवसा याची काळजी घेत राहते। म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्हाला हाच रस्ता स्वच्छ आणि नीटनेटका दिसतो। या गर्दीमध्ये शूट करत असताना जी तुम्हाला हात दाखवणारी मुलं दिसत आहेत ती आहे आमची टीम। ही रस्त्यावर बसणारी माणसं कोणी गरीब नाहीयेत, तर स्वतःचं पोट भरण्यासाठी रात्री 2 वाजता उठून आपला माल घेऊन तो दादर मध्ये तो माल विकायला येतात। प्रत्येकाच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद देणारं ठिकाण म्हणजे दादर। हे होतं आपलं फुल मार्केट। पहिल्या दरवाजातून बाहेर आलोय, आता आपण पोहोचलो आहोत दुसऱ्या दरवाजाकडे आणि ते आहे दादर मधलं भाजी मार्केट। तर आपण आता पोहोचलोय क्रांतिसिंग नाना पाटील मंडई अर्थात दादरचं भाजी मार्केट। तर बघूया या भाजी मार्केट मध्ये काय, मग कळेल तुम्हाला की दादर मध्ये गर्दी का होते। चला। पारंपरिक बाजाराचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण जर काय असेल तर दादरचं भाजी मार्केट। काका किती आहे? अनेक शेतकरी आपल्या मालाची थेट विक्री इथे करतात, त्यामुळे उत्पादने ताजी आणि स्वस्त दरात मिळतात। मुंबईच्या आधुनिक मॉल आणि सुपरमार्केटच्या तुलनेत येथे एक साधेपणाची आणि खास पारंपरिक बाजाराची ओळख आहे। 50 रुपये किलो है। होलसेल या रिटेलर? रिटेल है, होलसेल में 40 रुपये किलो है। दादर भाजी मार्केटची स्थापना ब्रिटिश राजवटीत झाली। याची स्थापना 1937 साली झाली। मुंबईच्या विकासाबरोबर या बाजाराचे महत्त्व वाढले आणि आजही पारंपरिक बाजार संस्कृती टिकून ठेवणारं स्थान म्हणजे आपलं दादर। तर मित्रांनो, मी आता बसलोय दादर मधल्या मंडईमध्ये म्हणजे दादर भाजी मार्केटमध्ये आणि आता मला कळतंय की स्वयंपाकघरातल्या भाजीपाल्यापासून सो कॉल्ड ग्रोसरी पर्यंत इथे काय काय मिळतं। मी सगळं टिपलेलं आहे
आणि अगदी गरीबापासून श्रीमंतापर्यंत इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात, आपल्या भारतीय भाज्या सुद्धा आणि बाहेरून इम्पोर्ट केलेल्या भाज्या सुद्धा. तर गर्दी का होते याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे मार्केट. आणि मार्केट म्हटलं तर गर्दी होणार. त्याचबरोबर दादरमध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे लोक आवर्जून जातात, आवडीने जातात, कामानिमित्त जातात आणि त्यामुळे होते आपल्या दादरमध्ये गर्दी. आणि मुळात दादरमध्ये गर्दी होणं हा दादरचा गुणधर्म आहे. अशी गर्दी जगाच्या पाठीवर कुठेच होत नाही, आमच्या दादरमध्येच होते. मग हे मार्केट सकाळी असो, संध्याकाळी असो, दुपारी असो किंवा रात्री असो, तुम्हाला गर्दी ही दिसणारच. चला पुढच्या सेगमेंटकडे. तर आणखीन बरंच काही शूट करायचंय, तर चला हरभरा खाऊया आणि भराभरा जाऊया. बाजार करायची उत्तम वेळ जर काय असेल ना, तर ती आहे सकाळी 5 ते 8. आता मी एका ठिकाणी थांबलोय, एका शॉप जवळ, आणि अचानक त्यांनी थांबवलंच मला. शॉपचा नंबर आहे 111 आणि त्या शॉपच्या मालकाला विचारूया की इथे वेगवेगळ्या प्रकारचे काही भाज्या आहेत, त्या भाज्या कोणत्या, ज्या भारतीयच आहेत, पण आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आहे. काका, याला काय म्हणतात? बाजूचा आहे ते कच्चा भोपळा. कच्चा भोपळा. आता ह्या भोपळ्यामध्ये मला थोडा फरक दिसतोय. हा भोपळा कोणता आहे? चायना डिस्को भोपळा. हा चायनाचा आहे डिस्को भोपळा, म्हणजे हा भारतीय नाहीये. हे खाल्ल्यानंतर आपण डिस्को डान्स करतो. काका असं काय आहे का? नाही ना. आणि बरं, हे जे छोटे मायक्रो साईज म्हणजे मिनी साईज हे कांदे दिसतात त्याला काय म्हणतात? मद्रास कांदा. ओके, हा आहे मद्रास कांदा. सो आणि ही आहे मद्रास काकडी. ही नावं मला पहिल्यांदा कळत आहेत, त्याच्यामुळे संसार झाल्यानंतर का होईना मी ब्लॉग बनायला सुरुवात केली, पण आज मला भाज्यांची नावं कळायला लागलीत. आणि काका, ऍक्च्युली माहिती कोणाला सगळ्यांनाच माहित नाहीये की ह्याला काय म्हणतात. ते जे रेग्युलर येतात मार्केटमध्ये त्यांना कळतंय, पण जे मार्केटमध्ये येत नाही त्यांना भाज्यांची आवड निवड ओळख पटावी म्हणून आमचा हा कॉन्सेप्ट सुरू आहे. सो दादरकर आणि दादरमधली गर्दी याच्यावरती आम्ही हे करतोय. तर तुम्हाला दादरने काय दिलं? काय नाही, आमचं नोकरी आहे, आम्हाला काय धंदा बंदा करावा लागतो आम्हाला. हे दादरमुळेच की नाही? हा, दादरमुळेच. तर अगदीच रस्त्यावर विकणाऱ्या दुकानदारांपासून असा छोटा स्टॉल असणाऱ्या दुकानदारापर्यंत किंवा मोठं दुकान असणाऱ्या दुकानदारापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू देण्याचं काम हे दादर करतं. त्याच्यामुळे दादर जगात भारी की नाही काका? जगात भारी, जगात भारी, जगात भारी. तर चला पुढे जाऊया आपण. शिरोळ्यापासून ते पांढऱ्या कारल्यापर्यंत, बीट लाल वांग्यापासून ते पांढऱ्या वांग्यापर्यंत, पांढऱ्या बीटापासून ते लाल बीटापर्यंत, भोपळा, गाजर, गवार, कूस, मिरच्या आणि त्याचबरोबर वांगी सुद्धा इथे मिळतात. बरं, एवढंच नाही तर बाजाराच्या बाजूलाच पालेभाज्या सुद्धा विकल्या जातात. फिटनेसच्या वेड्यापायी आपण पाश्चात्य भाज्या सुद्धा आता स्वीकार करायला लागलोय. तर त्या सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला या दादर मार्केटमध्ये मिळतात. तर इथे लेटस, ब्रोकली, कॅप्सिकम, बेबीकॉर्न, रेड कॅबेज आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या भाज्या इथे बघायला सुद्धा मिळतात आणि विकत घ्यायला सुद्धा. काय 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 मेकअप करून दे. इकडे बघ, मेकअप करून तरी गोरा दिसतोस का? हा, ते काय पांढरं फासलो असतं त्याने तरी गोरा झालास का तू? काय माझ्या हळदीत येऊन. बरोबर आहे, विचारा त्याला विचारा सुजलला विचारा किती पिला. मित्रांनो, आता आपण आलो आहोत दादर मधल्या कीर्तिकर मार्केटमध्ये. आता आपल्या या दादरमध्ये गर्दी का असते याचं आपण कारण शोधत आहोत. तर आपल्याला कळत असेल की गर्दी ही वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागली गेली, म्हणजे फळ मार्केट झालं, भाजी मार्केट झालं, आणि आता आपण अशा मार्केटमध्ये आहोत ज्या मार्केटमध्ये आपल्याला देवपूजेपासून ते घरच्या लग्न कार्यापर्यंत, त्याचबरोबर प्लास्टिकच्या घरात लागणाऱ्या वस्तू, इतर गोष्टी, या सगळ्या गोष्टी या कीर्तिकर मार्केटमध्ये आपल्याला सापडतात. तर आपण अशा माणसाची भेट घेणार आहोत ज्यांची तिसरी पिढी आता या मार्केटमधल्या एका दुकानामध्ये त्यांचा वारसा चालवते. तर आपण भेटणार आहोत या काकांना. काका, तुमचं नाव? संजय बहुतुले. संजय बहुतुले. बहुतुले. काका, किती वर्ष झाली? मला 25 वर्ष झाली.
आणि आता ही तुमची कितवी पिढी आहे? मी इथं कामाला आहे. म्हणजे शेठची तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. बरं, इथे अगरबत्त्यांबरोबर पूजेसाठी लागणारं सगळ्या प्रकारचं साहित्य मिळतं. हा, आणि मी अनुभव घेतलाय काकांकडून, बऱ्याच वस्तू घेतल्यात. उठणं घेतलंय, हळद घेतलीये आणि उत्तम आयुर्वेदिक अशा पद्धतीमध्ये ती हळद होती आणि उठणं होतं. सो सगळ्यांना विनंती करेन की कीर्तिकर मार्केटमध्ये आलात तर तुम्ही ह्या दुकानाला जरूर भेट द्या. हे काका, हा चेहरा लक्षात ठेवा. नितीन अगरबत्ती स्टोर. नितीन अगरबत्ती स्टोर. तर आता पुढे काय काय आहे किंवा या मार्केटमध्ये आणखीन काय मिळतं हे आपण जाणून घेऊया. घरातल्या सुखादुःखाच्या कार्यासाठी लागणारं साहित्य जर कुठे सापडत असेल तर ते आहे दादरचं कीर्तिकर मार्केट. देवदेवींच्या मुखवट्यापासून ते त्यांच्या दागिन्यांपर्यंत आणि त्यांच्या वस्त्रांपर्यंत सगळं काही इथेच मिळतं. पूजेला लागणारं सर्व प्रकारचं साहित्य, त्याचबरोबर लग्नासाठी लागणारं रुखवत आणि इतर बऱ्याच गोष्टी या आपल्या या कीर्तिकर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. ऑर्नामेंट्स म्हटलं तर आपल्याला दिसतात त्या बायका, आणि ह्या बायका जर कुठे जास्त दिसतात तर ते ठिकाण आहे कीर्तिकर मार्केट. त्याचबरोबर इथे मिळतात आपल्या घरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू. आणि हा, दादरमध्ये गर्दी का होते तर याला हे मार्केट सुद्धा जबाबदार आहे. कारण इथे वेगवेगळ्या पर्पज साठी जाणारी माणसं एकाच वेळी येतात. मक्का भीड़, लेकिन कैसे ये समझने का कैसे कि ये भीड़ है? काश टैलेंट को भीड़ बोलते हैं. ओके, काश टैलेंट को भीड़ बड़ा नहीं आता है. नहीं मैडम. तर दादरच्या वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये वेगवेगळी मार्केट आहेत. आता आपण होतो दादर स्टेशनच्या लगत असणाऱ्या गल्लीमध्ये. तिथे रस्त्यावर बसणाऱ्यांपासून दुकानदारांपर्यंत सगळीकडे गर्दीच गर्दी. हे आहे 1925 मधलं लाडू सम्राट. इथे सुद्धा वेगळीच गर्दी असते, कारण भुकेली आणि फूड लवर हे सगळे इथे येतात. घरातल्या इंटिरियर साठी लागणाऱ्या वस्तू जर कुठे सापडत असतील तर ती गल्ली आहे डिसिल्वा शाळेची गल्ली. नमस्कार मित्रांनो, दादर मधली बरीच मार्केट आपण फिरलो आहोत. भाजी मार्केट, त्यानंतर कीर्तिकर मार्केट झालं, आणि आता आपण थेट धाव घेतलीये ती दादर मधल्या कपडा मार्केट म्हणजे हिंदमाता मार्केट जे आहे दादर मध्ये. तर बघूया इथे काय काय घडतं. कैलास लस्सीवाल्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये जे मार्केट आहे त्याला म्हणतात हिंदमाता मार्केट, म्हणजेच दादरचं कपडा मार्केट. होलसेल दरात आणि स्वस्त दरात मिळणारं एकमेव मार्केट म्हणजे ते आहे आपलं दादरचं कपडा मार्केट. कदाचित हेच कारण आहे आपल्या दादरमध्ये गर्दी होण्याला. तर लोक म्हणतात की दादरमध्ये गर्दी का होते, तर अशा विविध प्रकारच्या बाजारपेठा इथे असल्या कारणानं या दादरमध्ये गर्दी होते. तर चला बघूया दादरमध्ये या कपडा मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळतं. सण असो वा लग्न कार्य, जर आपल्याला तसे कपडे घ्यायचे असतील तर एकच ठिकाण, ते म्हणजे हिंदमाता मार्केट. एवढंच नाही तर इथे कपडे कोणकोणते मिळतात तर घराच्या वापरासाठी, त्याचबरोबर बॅग असतील, मुलींचे ऑर्नामेंट्स असतील, इतर कुठले कपडे असतील, मग तो परकर असेल, ती लेगिन्स असेल किंवा दुपट्टा असेल, चोळी असेल, स्वस्तातल्या स्वस्त बॅगा सुद्धा इथे मिळतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला किंवा मैत्रिणींनो तुम्हाला, स्पेशली तुम्हाला जर एखादी वस्तू घ्यायची असेल, जर स्वस्त कुठे मिळत असेल तर ते एकमेव ठिकाण म्हणजे हिंदमाता मार्केट. तर मित्रांनो, असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्हाला काय आवडेल ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा.
या धावत्या पळत्या व्हिडिओ बरोबर पटकन त्या बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे पुढचे आमचे अपडेट तुम्हाला कळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे आमचं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल.